नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय सगळ्यांना। तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि जो कोणी नवीन आता जॉईन होतं त्यांचंही स्वागत आहे। तर मी मागे सांगितलं होतं की मी खंडसे फॅमिली बद्दल बोलणार आहे, तर ते मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलले। पण त्याच्यामध्ये असं झालंय की मी फक्त त्याच्यामध्ये काही थोडक्यात नावं घेतली आणि तो टॉपिक मांडलाय। टॉपिक भरपूर काही आहे, स्टोरी अजून संपलेली नाहीये, कारण एका व्हिडिओमध्ये एवढ्या मोठ्या व्हिडिओमध्ये आपण काय म्हणतो त्याला स्टोरी सांगू नाही शकत, कारण स्टोरी अजून खूप बाकी आहे। तर मी फक्त पहिल्यांदा त्यांची नावं घेतलेली आहे, ज्या लोकांनी मला फसवलं त्यांची नावं घेतली आणि कोणामुळे तो मॅटर स्टार्ट झाला त्या लोकांची नावं घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोण कोण सामील आहे या लोकांची नावं घेतलेली आहे। मी अजून स्टोरी स्टार्ट केलेली नाहीये की नेमकं मला कसं फसवण्यात आलंय, काय झालंय, काय नाही हे मी तुम्हाला अजून सांगितलेलं नाहीये। त्यामुळे काय झालंय, ते एका स्टोरीचं पूर्ण मी 2 भाग केलेले आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2। त्याच्यामुळे काही जणांना असं वाटलं, म्हणजे काही जण असं डायरेक्ट बघतात त्यामुळे त्यांना कळत नाही की नेमकी स्टोरी काय आहे। मी पहिल्यांदा माझ्या स्टोरीमध्ये हे सांगितलंय की मला ज्या लोकांनी फसवलंय तिथून मी माझा टॉपिक स्टार्ट केला, म्हणजे पहिल्यांदा मी त्यांची नावं घेतली आणि इथून पुढे जो व्हिडिओ पडेल किंवा नेमकं झालंय काय किंवा काय नाही ते मी सांगेनच तुम्हाला। तर झालं असं की आता मागच्या वेळेस मी जो व्हिडिओ टाकला होता खंडसे फॅमिलीचा, त्याच्यामध्ये मी त्याच्या वडिलांचं, त्याच्या आईचं आणि ज्या मुलाने मला फसवलं त्याचं नाव आणि त्याच्याबरोबर जे मित्रमंडळी होती, त्याची काही मित्रमंडळी होती किंवा काही मुली होत्या, म्हणजे असं की अशा काही मुली होत्या की त्यांच्या मदतीने त्यांनी काही मला त्रास द्यायचा प्रयत्न केला। म्हणजे असं होतं की एखाद्याला प्रेम करायची जिद्द असते पण ती हिंमत नसते पुढे घेऊन जायची, तसं काहीच आहे। प्रेम हे सगळेच करतात हो, नाही असं नाहीये, कारण आपण काय करतो, प्रेम म्हटलं की एक डोळे झाकून सगळ्यांवरती विश्वास ठेवतो, पण प्रेम करण्याची पद्धत ही फार वेगवेगळी असते आणि प्रेम कोणावरही होतं आणि प्रेमाची व्याख्या ही खूप वेगळी आहे। प्रेम आहे ना, आपण पवित्र म्हणतो प्रेमाला, प्रेम ही गोष्ट पवित्र आहे बरं का मित्रांनो। आणि कसं आपण एखाद्यावरती प्रेम केलं की आपण जीवापाड प्रेम करतो असं आहे। तर त्याच्यामध्ये कसं आहे, आपण आई वडिलांवरती पण करतो, आपल्या भावावरती पण करतो, बहिणीवरती पण करतो, असं एकमेकांवरती प्रेम करतो, पण त्या प्रेमाची व्याख्या ही फार वेगळी आहे। जसं की नवऱ्यावर प्रेम करतो ते फार वेगळं असतं, एखादा लाईफ पार्टनर आपला होण्यासाठी असतो त्याच्याबरोबर आपण प्रेम करतो, त्याच्यावर प्रेम करतो, ते एक फार वेगळं असतं। तर मला सांगायचं हेतू हेच आहे की मला ज्या लोकांनी फसवलं त्या लोकांची मी नावं तिथं आधी मी घेतलेली आहे, काही थोडक्यात मुद्दे मांडलेले आहेत, अजून मुद्दे भरपूर राहिलेले आहेत। मुद्दे असे राहिलेले आहेत की आता तुम्हाला काय सांगू, त्रास सगळ्यांनाच होतो, नाही असं नाहीये। एखादी गोष्ट जर एका समोरच्या व्यक्तीने आपल्याला जर प्रेमाने सोडली तर आपण ती प्रेमाने सोडून देऊ शकतो, पण ती प्रेमाने न सोडता काही गोष्टी करण्यात आल्यात म्हणून मला हा व्हिडिओ बनवावा लागतोय। असं नाहीये की उगाच काहीतरी बनवायचं, काहीतरी टाकायचं। तुम्ही कधीही चेक करा, मला एवढ्यात तुम्हाला जर माझे कुठले व्हिडिओ दिसले असतील कोणाबद्दल बोलताना किंवा काय, नाही काहीतरी झालं असणार ना, त्याशिवाय मला हा व्हिडिओ बनवावा लागला। त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की बाबा आज मी मेघा आणि माझ्या ठिकाणी दुसरी मेघा नसावी उद्या, एवढंच मला वाटतं। जे झालंय त्याच्यावरती मला बोलायचं आहे आणि त्यावरच मी व्हिडिओ बनवला। पहिला बनवला पण तो खूप मोठा झाला म्हणून त्याचे मी 2 भाग बनवले, पार्ट 1 आणि पार्ट 2। त्याच्यामध्ये फक्त मी थोडक्यात त्या लोकांची नावं घेतलेली आहेत आणि दुसरीकडे मी मुद्दे मांडलेले आहेत। अजून स्टोरी माझी स्टार्ट झालेली नाही की कसं काय वगैरे, कारण प्रत्येकाचा सांगण्याचा टॉपिक हा फार वेगवेगळा असतो, टेक्निक ही वेगवेगळी असते। एका व्हिडिओमध्ये मी सगळी स्टोरी नाही सांगू शकत तुम्हाला, कारण थोडी जो टॉपिक आहे त्या टॉपिकवरती मी बोलणार आहे। आता जसं की मला एक सांगायचं की आता आकाश खंडसेचा होता जो माझा लाईफ पार्टनर होता, तर त्याच्या ना अशा पाठीला वगैरे ना भरपूर काही असं उठायचं वगैरे, त्याच्यावर त्याची आई काय म्हणाली, त्याचे वडील काय म्हणाले, हा टॉपिक माझा वेगळा असणार आहे। किंवा भाऊबीजेच्या दिवशी काही गोष्टी झाल्या, तो टॉपिक माझ्यासाठी वेगळा असणार आहे। कारण आपण काय करतो, बाबा ठीक आहे चला आपल्याला त्या मुलाने विश्वास दाखवला आणि त्या हेतूनेच आपण समोरच्यावरती विश्वास ठेवतो आणि आपण सगळ्या गोष्टी सोडून समोरच्या व्यक्तीवरती आपण काय म्हणतो की पुढे रिलेशन घेऊन जाण्यासाठी तयार असतो। पण ते तसं काही न होता काही गोष्टी अशा झाल्या की बाबा मला लवकरात लवकर त्या गोष्टी कळल्या आणि त्यातून मी बाहेर पडले म्हणजे त्यांच्यापासून बाहेर पडले।
कारण काही गोष्टी माझ्या बाबतीत त्यांच्याकडे प्लॅन करण्याचे सुरू होते. म्हणजे जसं की त्याच्या आईवडिलांनी काही प्लॅन केले होते माझ्या बाबतीत, त्याचे मामा होते त्यांनी काही प्लॅन केले होते. हे फक्त टॉपिक झाले, ह्याच्या म्हणजे मी अजून डायरेक्ट बोललेली नाहीये. बोलणार आहे, कारण वेळेनुसार सगळ्या गोष्टी होत असतात आणि वेळेनुसारच बोललं जातं त्या सगळ्या गोष्टी. आता एक टॉपिक मी मांडते आणि मी माझ्या पद्धतीने मांडते. आता पहिल्या वेळी झाला खूप मोठा व्हिडिओ, एवढा मोठा व्हिडिओ नाही जात यूट्यूबला, MB कमी होते त्याच्यामुळे. तर मी आधी काय सांगितलं की मला ज्या लोकांनी फसवलं, त्याच्यामध्ये मी हेडलाईन पण दिलेली आहे, मला कोणी फसवलं आणि कोण आहेत ती लोक, ही फक्त मी नावं घेतलेली आहेत. नावांपासून पुढच्या गोष्टी सगळ्या स्टार्ट होणार आहेत आणि मग मी पुढे बोलणार आहे. तर जसं की मी म्हटलं की मागच्या व्हिडिओमध्ये विनोद खनसे, वैशाली खनसे, त्याच्यानंतर आकाश खनसे, हे 3 लोकांनी मला फसवलं आहे. पण ह्याच्यामध्ये कोण कोण सामील होतं हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. त्याच्यानंतर त्याचे फ्रेंड्स लोक कोण होती हे सांगितलं. त्यांची जस्ट आत्ता मी नावं घेतलेली आहे, अजून मी पुढे त्याच्यावरती काही बोललेली नाहीये. मी बोलेल तेव्हा मी तुम्हाला माझा व्हिडिओ पडेलच, सांगेलच. मी एका वेळी सगळ्या गोष्टी मला सांगता नाही येत, असं आहे. तर काही जणांनी मला मेसेज केला की ताई आम्हाला नेमकं काय झालंय ते कळलं नाहीये. नेमकं काय झालं हे एका व्हिडिओमध्ये नाहीच कळणार, एक व्हिडिओवरती टॉपिकवरती मी बोलेल ना तेव्हा कळेल, त्याशिवाय नाही कळणार. बस मला एवढंच वाटतंय की बाबा सगळेच एकमेकांना फसवतात, पण फसवण्याची पद्धत सुद्धा ही एक वेगवेगळी असते. प्रेम फुकट आहे म्हणून कोणावर पण नाही करायचं, ते मिळतंय म्हणून कुठेही नाही पळायचं. त्यामुळे कसं झालं की बाबा आपण प्रेम आहे फुकट म्हणून कोणावरही करायला जातो, पण त्याचा फायदा किती जण घेत असतात हे आपल्याला माहिती नसतं आपल्या प्रेमाचा. म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीवरती एवढा विश्वास ठेवतो की नाही ही फॅमिली खूप छान आहे, त्या फॅमिलीशिवाय आपल्याला कोणीच नाहीये, ही जी लोक आहेत ती आपल्यासाठीच आहेत. म्हणजे आपण त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवतो की आपल्याला रात आंधळा व्हायची वेळ येते एवढा आपण त्याच्यावरती विश्वास ठेवत असतो. मला एकच वाटतं सगळ्यांच्या लाईफमध्ये फसवणूक होते. फसवणूक होण्याची कारणंही फार वेगवेगळी असतात आणि सगळीच मुलं ही माझ्यासारखी बोलणारी नसतात किंवा कानिक लोकांसारखी बोलणारी नसतात, तडकीफडकी बाबा जे आहे ते बोलून मोकळं व्हावं. पण ही बोलायची वेळ काय येते मित्रांनो, कारण त्या लोकांनी तशा काही गोष्टी केल्यात ना म्हणून मला बोलायची वेळ आली. आणि आपलं आयुष्य इतकं सोपं नाहीये हो, कोणीही आपल्या आयुष्याबरोबर येऊन खेळून जाईल आणि आपलं आयुष्य बर्बाद करून जाईल. एवढं आपलं आयुष्य सोपं नाहीये, कारण कधीतरी आपल्या आयुष्यावर बोलणं फार गरजेचं असतं. एक सांगते मित्रांनो तुम्हाला, ते गुदमरून मरण्यापेक्षा आहे ना ते तुम्ही जगाला सांगून मारा. कारण जग कसं आहे ना, 2 तोंडी आहे. एक म्हणजे कसं असतं, एखाद्याच्या लाईफमध्ये काही झालं तर कधी इंटरफेअर नाही करणार, त्यांच्या दुःखात कधी नसणार, पण त्यांच्या सुखात नेहमी असणार, असं आहे. मग जगाचं कसं आहे की बाबा एखादी व्यक्तीचं जर काही झालं तर त्यावेळेस ते काय म्हणतात, अरे आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही हेल्प केलीच असते तुम्हाला. आणि दुसरीकडे काय होतं, जेव्हा ते सांगतात मग तेव्हा ते आपल्याला सल्ले देतात, पण कधी कधी आपल्याला हेल्प करत नाही, असं आहे. त्यापेक्षा आपल्याकडे ज्या गोष्टीचं तंत्रज्ञान आहे ना त्याचा वापर करा आणि बोला तुमच्या आयुष्यावर काहीतरी. असंच काहीच आहे, त्यामुळे मी माझ्या आयुष्यावर बोलतीये. आणि मला म्हणजे ज्या प्रकारे खनसे फॅमिलीने फसवलं ना, म्हणजे मी लवकर सावध झाले. तर मला असं वाटतं की जर कुणीही प्रेमात पडतंय, सगळ्या गोष्टी हे म्हणजे म्हणतो ना आपण प्रेमात पडणं आणि शेवटपर्यंत निभावणं खूप फरक आहे. कारण सगळेच म्हणतात ना काय म्हणतात, साथ देणारे असतात नसतात नाहीये, ज्याच्या त्याच्यावरती डिपेंड असतात ह्या सगळ्या गोष्टी. तर मित्रांनो, कधीही कुठलाही व्हिडिओ बघताना आधी मुद्दे समजून घेत जा. असे मध्ये मध्ये जर तुम्ही व्हिडिओ बघितले तुम्हाला ते कळणार नाही नेमकी कुठल्या टॉपिकवर कुठला व्हिडिओ सुरू आहे. आता हे मी माझ्या आयुष्यावर बोलते आणि मी माझ्या आयुष्यावर सांगते. तर माझ्या लाईफमध्ये काय झालंय, जो मला एक्सपिरियन्स आला तो मी तुम्हाला शेअर करते. जसं की गैरसमज खूप होतात मित्रांनो, म्हणजे असं की बाबा एखादा गैरसमज करून जातो पण कधीच तो गोष्टी क्लिअर करायला येत नाही. तसंच काहीच आहे बाबा, गैरसमज पण झालेले आहेत, बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आहेत आणि त्यातून मी वाचले पण आहे. मी स्वतः 5-6 वेळा सुसाईड करायचा प्रयत्न केला
आणि म्हणजे मलाही वाटलं नव्हतं की माझ्यासोबत असं काही गोष्टी होतील, फसवणारी लोक आपल्याला, म्हणजे आपण त्या लोकांवरती इतका विश्वास दाखवतो की आपल्याला असं वाटतं की आपल्याला हे कधीच फसवणार नाही. असं आहे, होतात ना लाईफमध्ये सगळ्यांच्या गोष्टी घडतात, पण घडण्यामागे ना खूप वेगवेगळी कारणं असतात मित्रांनो. त्यामुळे असं नाही आहे की जी तुमची लाईफ आहे तीच आमची सेम लाईफ असेल. नाही, पाची बोटं ही देवाने सारखी दिलेली नसतात. सगळ्यांची लाईफ ही वेगवेगळी असते आणि प्रत्येकाचा टॉपिक हे सगळं मांडण्याची पद्धत ही सगळी वेगवेगळी असते. त्यामुळे समजून घ्या. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्याला जो त्रास झालेला असतो ना, हे फक्त त्यालाच माहिती असतं की नेमकं काय झालंय. आता ह्याच ठिकाणी जर मी तुम्हाला न सांगता जर मी माझं स्वतःचं काय बरं वाईट केलं तर लोक तर्क लावतात, अरे आम्हाला काय नाही सांगितलं, आम्हाला हे झालं असतं, आम्ही मदत केली असती, हे केलं असतं. पण नाही, आता मी सांगतेय, मला काही लोकांनी सल्लेही दिले, काही लोकांनी हेही दिलं, पण ठीक आहे. पण मी माझ्या आयुष्यावर बोलते आणि तो मला पूर्णपणे अधिकार आहे आणि तो माझा हक्क आहे. माझ्या लाईफमध्ये काय झालंय काय नाही तो बोलण्याचा मला हक्क आहे. आणि त्या गोष्टीला कोणी पॉझिटिव्ह घ्यायचं, कोणी निगेटिव्ह घ्यायचं हे त्याच्यावरती डिपेंड असतं. त्यामुळे आपण फक्त आपलं कामं करत राहायची आणि आपण आपल्या गोष्टी ज्या आहेत, आपल्याला जेवढ्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याचा वापर करायचा आहे बस. पण मला एवढंच वाटतं मित्रांनो की बाबा जे काही असेल ते आज ना उद्या कळणारच असतात सगळ्या गोष्टी. मला बोलायचं नव्हतं त्या गोष्टींवरती, पण मला बोलायला भाग पाडलं त्या लोकांनी, म्हणून मला बोलावं लागतं. नाहीतर मी कशाला, म्हणजे माझं इंस्टाग्राम चेक करा, माझं फेसबुक चेक करा, तुम्हाला कुठल्याही टॉपिकवरती माझा कधीच आतापर्यंत व्हिडिओ दिसणार नाही की मी ह्याच्या रिलेटेड बोलली, त्याच्या रिलेटेड बोलली किंवा काय वगैरे नाही. पण नाही, माझ्याबरोबर काही गोष्टी अशा झाल्यात म्हणून मला ते बोलावं लागतंय. उगाच काहीतरी व्हिडिओ टाकायचा म्हणून नाही असं मित्रांनो. फक्त एवढंच आहे की कुठल्याही गोष्टींचा तर्क लावण्याआधी, कुठलाही व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी किंवा म्हणजे नाही का, काही गोष्टी बघण्याआधी मगच बोलत जावं. असं कधीच तर्क लावून कोणाला जज करत जाऊ नका. कारण एखादी व्यक्ती जेव्हा येते तिच्या लाईफवरती काहीतरी बोलते म्हणजे ह्याचा अर्थ काहीतरी घडलेलं असतं किंवा काहीतरी झालेलं असतं, म्हणूनच ती व्यक्ती बोलते. उगाच कोणाचा स्वतःचा वेळ काढून इथं टाइम वेस्ट करत नसतात. फक्त एवढंच असतं की ह्यातून म्हणजे असे खूप जणांचे व्हिडिओज असतात जे त्यांच्या लाईफवरती बोलतात. पण जेव्हा आपण काही गोष्टी ऐकतो ना, त्यावेळेस ना आपण त्यातून ठरवायचं असतं की आपल्याला ह्यातनं काय घ्यायचं आहे. कारण सगळ्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतात, सगळ्यांच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी असतात. फक्त एवढंच आहे की ज्या गोष्टी घडत असतात त्या सेम नसतात. काही ठिकाणी सेम असतील पण काही ठिकाणी सेम नसतात, असं आहे. त्याच्यावरच मला एवढं सांगायचं होतं की बाबा मला त्या लोकांनी फसवलं. मी फक्त त्यांची आत्ता नावं घेतलेली आहे. मी टॉपिकवर अजून स्टार्ट केलेलं नाही आहे, फक्त जस्ट मी टॉपिक मांडलेले आहेत. आणि मला वाटतं की तो एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करावा. माझ्या जागी दुसरी मेघा नसावी एवढं मलाच एवढं वाटतं. आणि काही अशा गोष्टी असतात की बाबा नाही, आपण तिथे बोललो पाहिजे म्हणून मी बोलतीये. आणि तो पूर्णपणे मला अधिकार आहे माझ्या स्वतःबद्दल मला बोलण्याचा. तिथे कोणी ठरवू नाही शकत की तू हे नाही बोललं पाहिजे, तू ते नाही बोललं पाहिजे किंवा असं किंवा काय वगैरे. कारण हा त्याचा डिसिजन असतो. आणि त्याचप्रमाणे मी इंस्टाग्रामवरतीही माझ्या काही गोष्टी टाकलेल्या आहेत की मी ज्या रिलेटेड म्हणजे मला जो त्रास झालेला आहे त्या रिलेटेड मी टाकलेला आहे तिथे. आणि म्हणजे जी लोक माझ्या अकाउंटला फॉलो आहेत त्यांना माहिती आहे, जी नाही आहेत त्यांना नाही माहिती नेमकं काय किंवा काय. कारण युट्यूबवर अचानक कोणी हे जॉईन झालं आणि त्यांनी अचानक असे व्हिडिओ बघितले की त्यांच्यासाठी फार हे नवीन असतं किंवा काय वगैरे असं. मला एवढं सांगायचं आहे की माझ्या ठिकाणी दुसरी मेघा नसावी. फक्त मला आता सांगायचं होतं की मी मागे जो व्हिडिओ टाकलेला आहे तो 2 पार्टमध्ये टाकलेला आहे. फर्स्ट वन आणि सेकंड मध्ये टाकलेला आहे. कसं आहे, कुठलाही पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय कोणाला काही कळत नाही. अजूनही मी आता हा व्हिडिओ संपवायच्या आधी एवढंच सांगते की मी फक्त आधी त्यांची नावं घेतलेली आहेत. ज्या लोकांनी मला फसवलं त्यांची नावं घेतलेली आहे. थोडक्यात काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. आणि थर्ड म्हणजे त्याच्यामध्ये कोण कोण लोक सामील, कुठली मित्र सामील आणि त्याच्या कोणत्या मित्रांनी मला सांगितल्या काही गोष्टी त्यांची मी नावं घेतलेली आहे. हे 3 टॉपिक तुम्ही लक्षात ठेवा. अजून मी स्टोरी स्टार्ट केलेली नाहीये. स्टोरी स्टार्ट झाली की तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचेलच. थँक्यू सो मच. थँक्यू.